धनंजय मुंडे हे लवकरच आमदारांच्या सह्यांचा कागद दाखवणार आहेत आणि त्या कागदात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिल्याच्या सह्या होत्या असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय आणि त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतलाय। 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी अजूनही गाजतोय। धनंजय मुंडेंनी त्याबाबतची नवीन माहिती थेट जाहीर सभेत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 53 आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सह्या करून त्यांचा पाठिंबा दिला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या 53 आमदाराच्या सह्या सहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही, पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहेत। शरद पवार यांनी 1978 साली महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार स्थापन केलं होतं। त्याला संस्कार म्हणायचं आणि अजित पवारांच्या निर्णयाला गद्दारी म्हटलं जातं असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत 2 वर्षांपूर्वी काय घडलं होतं त्याची इत्तंभूत माहिती दिली होती। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सुरतला पोहोचले आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयारी सुरू झाली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला। गुवाहाटीच्या आधी सुरतला असताना सगळ्या आमदारांनी सांगितलं, पत्र दिलं, निवेदन दिलं, त्याच्यात सगळ्यांच्या सह्या दिल्या आणि पवार साहेबांच्याकडे राजेश टोपेला द्यायला सांगितलं की आम्हाला सगळ्यांना सरकारमध्ये जायचंय, तुम्ही पाठिंबा, तुम्ही आम्हाला यस म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून यस म्हणा। धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरून थेट शरद पवारांवर निशाणा साधला। त्यामुळे जितेंद्र आव्हाड मैदानात उतरलेत। आमदार नसतात, गावाच्या बाहेर असतात, किंवा आपल्याला गटनेता आपण करत असेल किंवा काही काम करायचं असेल तर या 4-5 कॉपीज आपल्याकडे काढून ठेवा। ही आमची चूक होती, कारण का तिथे बसलेला एक फितूर माणूस होता, गद्दार होता, त्याच्या हातात चाव्या होत्या, त्यांनी ते पत्र घेतलं आणि ते देऊन टाकलं आणि तेच पत्र त्यांनी जाऊन गव्हर्नरला दिलं त्या 53 आमदारांचा पाठिंबा। मग का नाही 53 आमदार गेले त्यांच्याबरोबर, कुठे ते हरियाणा वगैरेला पळून गेले होते, तिथे खोटं बोलायचं। धनंजय मुंडे 53 आमदारांच्या सह्यांचा कागद कधी दाखवणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। शरद पवार यांनीच 2017 मध्ये शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती याचा तपशीलही धनंजय मुंडेंकडे आहे। हा सर्व तपशील जर चव्हाट्यावर आला तर राजकीय भूकंप होईल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।